सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण यापूर्वी PG प्रवेश प्रक्रिया भाग 1 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ भाग 1 यामधून कला व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखामधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील PG प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातलं मार्गदर्शन घेतलं होतं। आज आपण पुन्हा एकदा PG प्रवेश प्रक्रियासाठी प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कोणते विषय उपलब्ध आहेत त्याचा ओझरता उल्लेख घेऊया आणि त्यानंतर वाणिज्य व व्यवस्थापन शाखा या अभ्यासक्रमामधून या विद्याशाखामधून कोणकोणते विषय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी सर्वप्रथम आपण जर का आजच या यूट्यूब चॅनलला असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एकूण प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात असतील, परीक्षेच्या संदर्भात असतील किंवा इतर महत्त्वाचे अपडेट्स येत राहतील। चला तर मग बघूया आपण की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून आपण कोणकोणत्या विषयातून PG करू शकतो। तर ते एकूण 13 विषय आहेत। ते 13 विषय मी तुमच्या पुढे मांडतोय। MA हिंदी, MA इंग्रजी, MA शिक्षणशास्त्र, MLib मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, MCOM मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, MSc in Mathematics, MSc in Physics, MSc in Chemistry, MSc in Zoology, MSc in Botany आणि शेवटचा विषय आहे तो MSc in Environmental Sciences, याचाच अर्थ पर्यावरण विज्ञान। असे एकूण 13 विषयामध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून PG स्तरावरील ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल डिग्री डिप्लोमाज म्हणतो आणि संशोधनसुद्धा आपण यामध्ये करू शकतो। विशेषतः मला आवर्जून सांगायचं आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये संशोधनासंदर्भात फारसं बोललो नव्हतो, परंतु ते आर्टच्या संदर्भातले किंवा सामाजिक शास्त्रातले विषय असतील आणि आत्ता आपण जे विषय बघितले त्यातलं संशोधनासाठी विद्यापीठाची पेट नावाची जी एक्झाम असते, PhD एंट्रन्स टेस्ट, तिचं स्वतंत्र नोटिफिकेशन निघतं, त्यामुळे आपण त्या माध्यमातून ती माहिती घेऊ शकता। आजच्या या भाग 2 मधून आपण वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र या विद्याशाखामध्ये कोणकोणते विषय PG साठी उपलब्ध आहेत त्याची माहिती घेऊया। चला तर मग सुरुवात करूया आपण वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विषय जाणून घेण्यासाठी। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया PG प्रवेश प्रक्रिया भाग 2 मध्ये पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र या विद्याशाखेतील YCMOU मध्ये उपलब्ध असलेले PG कोर्सेस, त्यासाठीची प्रवेश पात्रता, त्यासाठीचा कालावधी व परीक्षा पद्धती, पासिंग निकष, त्यासाठीचे एकूण शुल्क आणि यामध्ये तुम्ही कोणकोणतं करिअर करू शकता ते समजून घेणार आहोत। आज आपला यातला पहिला PG कोर्स आहे तो म्हणजे MCOM, ज्याला आपण मास्टर ऑफ कॉमर्स असं म्हणतो। हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी या दोनही माध्यमातून विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे। याची जी प्रवेश पात्रता आहे ती BCom, ज्याला आपण बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणतो, त्यानंतर BBA म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, BMS म्हणजेच बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि BBM याचाच अर्थ बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, या एकूण 4ही ज्या पदवी आहेत त्यामध्ये पदवी स्तरापर्यंत ज्यांचं शिक्षण झाले असतील असे विद्यार्थी MCOM साठी ॲडमिशन घेऊ शकतात। आपण माध्यमामध्ये बघितलं की या MCOM साठीचं माध्यम इंग्रजी आणि मराठी असलं तरी याची मूळ पुस्तकं ही इंग्रजीमध्येच असणार आहेत, परंतु तरीही विद्यार्थी या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका विद्यापीठाची मराठीमध्ये सोडवू शकतात, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। एकूण याच्यासाठी 2 वर्ष आहे। 2 वर्षामध्ये एकूण 4 सत्र असतात। पहिल्या वर्षीसाठीची 2 सत्र, दुसऱ्या वर्षीसाठीची 2 सत्र। मात्र 2 वर्षाचा कालावधी असला तरी तुम्ही जर का कुठल्याही कारणानं अनुत्तीर्ण झाला, मार्क्स कमी पडले, परीक्षा नाही देऊ शकला, तरी एकूण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये परीक्षा फी भरून हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता। याच्यासाठी सेमिस्टर पद्धती, यामध्ये एकूण पॅटर्न जो आहे तो विद्यापीठाची परीक्षा ही प्रत्येक पेपरची 80 गुणांची असते आणि त्या प्रत्येक पेपरसाठी ज्याला आपण इंटरनल असाइनमेंट्स म्हणतो, अंतर्गत स्वाध्याय म्हणतो, ते 20 गुणांचे असतात। अशी एकूण प्रत्येक पेपरसाठी 100 गुण असतात। अशा पद्धतीनं तुम्हाला या परीक्षेमध्ये विद्यापीठाचे आणि अभ्यास केंद्राचे ज्याला आपण स्वाध्याय म्हणतो ते पूर्ण करणं गरजेचं असतं। यासाठीचा पासिंग निकष जो आहे तो प्रत्येक विषयामध्ये स्वतंत्रपणे 40% गुण मिळणं आवश्यक असतं आणि याचं एकूण ॲग्रिगेट जे असतं तर ते 50% होणं गरजेचं आहे।
मला वाटतं यासाठी मी सांगितलं तुम्हाला की एकूण जर का 16 विषय असतील तर त्या 16 विषयामध्ये काही विषयांना 40 गुण पडले तरी चालतं, परंतु त्यांची एकूण जी बेरीज असते ती मात्र 50% व्हायला पाहिजे, तेव्हा आपण ह्या विषयामध्ये पास होऊ शकतो. यासाठी प्रथम आणि द्वितीय वर्षाचं मिळून एकूण जे शुल्क आहे ते आहे फक्त 8,900 रुपये. यामध्ये विद्यापीठाची फी देखील अंतर्भूत आहे आणि अभ्यास केंद्राची फी देखील अंतर्भूत आहे. हा कोर्स तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केल्याच्या नंतर यातली तज्ज्ञता, यातला तुमचा अभ्यास झाल्याच्या नंतर तुम्ही MCOMमधून सेट, नेट, PhDसाठीची पेट परीक्षा असेल किंवा PhD करू शकता आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावर काम करू शकता. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातील जी विविध पदे असतात ती पदे देखील तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला बँकिंगमधील ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतात त्या परीक्षा देणं देखील गरजेचं आहे, हे मात्र तुम्ही विसरायला नको. यानंतर दुसरा जो अभ्यासक्रम आहे वाणिज्य शाखेत, ज्याला आपण संगणक आणि व्यवस्थापन शाखा असं म्हणूया, व्यवस्थापनशास्त्र, तो आहे MCA. याचाच अर्थ मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स. याचं माध्यम आहे इंग्रजी. तुम्हाला माहिती आहे की हा संगणकावर आधारित कोर्स असल्यामुळे साहजिकच याचं माध्यम इंग्रजी आहे. यासाठीची जी प्रवेश पात्रता आहे ती प्रवेश पात्रता अशी आहे की कुठल्याही विषयातील तुमची पदवी असणं गरजेचं आहे आणि पदवी तुम्ही कुठल्याही ज्याला आपण फॅकल्टी म्हणतो त्या फॅकल्टीमधून विषयातून उत्तीर्ण झालेला असताना तुम्हाला 10+2 किंवा पदवी स्तरावर गणित किंवा संख्याशास्त्र विषय असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की याच्यासाठी तुमचा गणित किंवा संख्याशास्त्र हा विषय 10+2 आणि पदवी स्तरावर असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर आता मी जे तुम्हाला सांगतो आहे की एनी बॅचलर डिग्री इन कॉम्प्युटर सायन्सेस ऑर इक्विवॅलंट लाईक BCA, BSc कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BE कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BTech कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हे मी ज्या कलरमध्ये तुम्हाला आता हे इंग्लिशमधलं पात्रता समजावून देतो आहे, या पात्रतेचे विद्यार्थी मात्र MCAला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन घेऊ शकतात. दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन त्यांचं मिळू शकतं, कारण त्यांचं बेसिक क्वालिफिकेशन या कोर्सच्या माध्यमातून झालेलं असतं, म्हणून ते डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकतात. परंतु याच्याशिवायचे इतर जे वरचे विद्यार्थी ते मात्र फर्स्ट इयरपासूनच त्यांना त्याची सुरुवात करावी लागेल. MCA या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी जो आहे तो 3 वर्षांचा आहे. 3 वर्षामध्ये प्रत्येकी 2 सत्र असे एकूण 6 सत्र होणार आहेत. असं असलं तरी एकूण 6 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता, तुम्ही जर का अनुत्तीर्ण झाला किंवा अन्य काही कारणं असतील तर. मात्र ती त्या वेळेला तुम्हाला परीक्षा फी नव्यानं भरावी लागेल, एवढं मात्र लक्षात घ्या. याच्यासाठी देखील सेमिस्टर पद्धती आणि परीक्षा पद्धतीचा सेम फॉर्म्युला आहे. 80 विद्यापीठाची परीक्षा असणार आहे. या परीक्षेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 80 गुण कसे असतात, तर तुम्हाला एकूण तुमच्या विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 प्रश्न दिलेले असतात. जसं की उदाहरणादाखल सांगतो की खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर तिथं असतं की खालील 5 पैकी कुठलेही 4 प्रश्न सोडवा आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 5 गुण असे एका प्रश्नाचे होतात. 5 चोक 20 म्हणजे 20 गुण आणि असे एकूण तुम्हाला 4 प्रश्न असतात, म्हणजेच 20 चोक 80. अशा पद्धतीनं एकूण तुम्हाला 20 पैकी 16 लघुत्तरी प्रश्न सोडवायचे असतात आणि त्याला तुम्हाला 80 गुण मिळणार आहेत. आणि 20 गुण हे देखील अंतर्गत स्वाध्यायासाठी असतात. एकूण 5 स्वाध्यायाला प्रश्न दिले जातात आणि त्या 5 पैकी तुम्ही कुठलेही 4 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 5 गुण असे 5 चोक 20 हे अभ्यास केंद्राकडं जबाबदारी असते हे तुमचं प्रात्यक्षिक पूर्ण करून घेण्याची. अशा पद्धतीनं तुमचे गुण होतात 80 + 20 = 100. पासिंगचा क्रायटेरिया प्रत्येक विषयात तुम्हाला स्वतंत्रपणे 40% गुण मिळणं आवश्यक आहे आणि एकूण त्याचं ॲग्रिगेट जे असतं ते 50% होणं गरजेचं आहे. यासाठीचं एकूण जे शुल्क आहे ते बघा, 3 वर्षाचं शुल्क आहे ते आहे 75,300 रुपये. यामध्ये विद्यापीठाचं शुल्क आलं, अभ्यास केंद्राचं शुल्क आलं आणि त्या वर्षीच्या ज्याला आपण परीक्षाच्या फी म्हणतो त्या परीक्षाच्या फी देखील आल्या. त्याचबरोबर तुमची पुस्तकांची ज्याला आपण स्टडी मटेरियल म्हणतो ते सगळं यामध्ये आलं. आता हे MCAमधून तुम्ही काय करू शकता की MCAच्या संदर्भातील पुढे जर का तुम्ही यात चांगला अभ्यास केला तर तुम्ही या विद्याशाखेतील सेट, नेट असेल, PhD असेल ती पूर्ण करू शकता, सहाय्यक प्राध्यापक होऊ शकता. त्याचबरोबर संगणक आणि IT क्षेत्रातील ज्या काही विविध नोकऱ्या असतात त्या नोकऱ्या तुमच्या गुणवत्तेच्या बळावर तुम्ही मिळवू शकता. यातला जो तिसरा महत्त्वाचा कोर्स आहे तो आहे MBA, ज्याला आपण मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो.
तर MBAसाठीची जी काही प्रवेश पात्रता आहे ती आपण समजून घेऊया. MBAसाठी जे माध्यम आहे ते इंग्रजीचं आहे, हे समजून घ्या. आपण MBA हा मराठीतून आपण करू शकत नाही. त्याच्या ज्या विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका असतील, स्टडी मटेरियल जे असतं ते तुम्हाला पूर्णपणे इंग्लिशमध्येच उपलब्ध आहे आणि ते तुम्ही मराठीमध्ये पेपर देऊ शकत नाही, जसं आपण कॉमर्सचा देऊ शकत होतो तसा. यासाठीची प्रवेश पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी. त्यासाठी एकूण ओपन, ज्याला आपण खुला प्रवर्ग म्हणतो, त्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीची गुणांची अट आहे 50% आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अट आहे 45%. आणि प्लस यासाठी तुम्हाला एक विद्यापीठाची जी CET असते ती CET देणं गरजेचं आहे. ही CET 100 मार्कांची असते आणि ही CET खास फक्त MBAच्या कोर्सपुरतीच मर्यादित असते. याच्यातून एकूण तुमच्या, ज्याला आपण मेरिट लिस्ट लावलं जातं, त्या मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन होतं. त्यामुळं इथं तुम्हाला विद्यापीठाची एकूण जी काही CETच्या तारखा असतील त्या प्रॉस्पेक्ट्समधून बघाव्या लागतील. त्यानुसार तुम्हाला ती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या कोर्सचा कालावधी देखील 2 वर्षाचा आहे. याला देखील 4 सत्र आहेत आणि एकूण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही पूर्ण हा MBAचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. परीक्षा पद्धती सेम पॅटर्न आहे, 80+20 अशा पद्धतीनं तुमचा हा परीक्षा पॅटर्न आहे. एकूण पासिंगचा निकष देखील तसाच आहे. तसं म्हणजे की प्रत्येक विषयात तुम्हाला स्वतंत्रपणे 40% गुण मिळणं आवश्यक आहे आणि एकूण तुमच्या गुणांची टक्केवारी 50% होणं आवश्यक आहे. यात तुम्हाला करिअरच्या संधी कुठल्या आहेत, तर तुम्ही इतर जे MCOM असेल, MCA असेल, त्याचप्रमाणे MBAमधून देखील तुम्ही सेट नेट सारखी एक्झाम असेल, PhD सारखी पदव्युत्तर पदवी असेल, ती तुम्ही पूर्ण करू शकता. सहाय्यक प्राध्यापक इतर जे MBAची कॉलेजेस असतात तिथं होऊ शकतात. त्याचबरोबर MBAच्या संदर्भातील जी काही प्रशासकीय व्यवस्थापकीय पदे असतात, नोकऱ्या असतात, त्या देखील तुम्ही आपल्या गुणवत्तेच्या बळावर मिळवू शकता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ PG प्रवेश प्रक्रिया भाग 2 आज या ठिकाणी आपण समजून घेतलेली आहे. यानंतर आपण भाग 3 मधून ज्याला आपण गणित व विज्ञान विद्याशाखेतील जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांचा आपण आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपणा सर्वांना आव्हान आहे की हे व्हिडिओ गरजू विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, अभ्यासक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि हे चॅनल सबस्क्राईब करून गरजूपर्यंत हे व्हिडिओ पाठवा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत थँक्यू सो मच.